नारळ द्यायला सांग त्यांना. कॅमेऱ्याने कॅप्चर केलंय जी आज पदाधिकाऱ्यांची खरंतर बैठक बोलवण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात देखील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. नेमकं काय कारण आहे? आज जी बैठक आयोजित केलेली आहे ती SIR संदर्भात बैठक आयोजित केलेली आहे. सध्या आपल्याला माहिती आहे की या जून महिन्याच्या एंडपासून SIRचं काम चालू होणार आहे. तर ते आम्ही जे नेमलेले BLA आहेत त्यांनी कशा पद्धतीने काम करायचे याचं मार्गदर्शन आज होणार आहे. निश्चितच राज ठाकरे हे काय नेमके आज मार्गदर्शन करणार सध्याचं लक्ष आहे? ते मार्गदर्शन झाल्यावर काय 6 खासदार कुठले, पुन्हा एकदा आमदार कुठल्याची चर्चा आहे उद्धव ठाकरे यांच्या? नाही, ती कालची संजय दिना पाटलांची मला असं वाटतं बातमी दाबण्यासाठी म्हणून ही बातमी सोडलेली वाटते. मला वाटत नाही कुठले आमदार भेटले त्यांना. एकीकडे पाऊस काल देखील बोललं जात आहे की ठाकरेंचे नगरसेवक बघा हा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे आणि शिंदेच्या शिवसेनेचा. मला त्याच्यामध्ये कल्पना आहे कारण दोन्ही सेनेत मी नाहीये. सदीपजी, एकीकडे मुंबईत 2 दिवस पाऊस जरी पडला असा तरी पुरेसं पाणी पडलेलं नाही, पाऊस नाही झालेला आहे. खरी तर पाण्याची टंचाई आहे मोठ्या प्रमाणात. अनेक प्रश्न आहेत. अजूनही लोक सगळ्या या पाण्याच्या टंचाईला सामोरं जात आहेत. कसं पाहताय याकडे? मला असं वाटतं की कसं आहे हे आज तुम्ही हा प्रश्न विचारता, आज मी त्याचं उत्तर देईन. याच्या आधी जेव्हा मागच्या वेळा पाऊस पडला नव्हता, त्याच्या मागच्या वेळा पाऊस पडलेला धोधो पडलेला मुंबईत, त्याच वेळेला मी सांगितलेलं की मुंबईमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी स्पेशल योजना महापालिकेने करायला पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय झालाय महानगरपालिकेचा, आपण ताण लागल्यावर विहीर खणतोय. मला असं वाटतं विहीर ही आधी खणून ठेवायला पाहिजे. महापालिका म्हणते की 15 ते 16 ऑगस्ट पर्यंत पाणी साठा. ठीक आहे, तर पाऊस नाही पडला तर महानगरपालिका कुठनं पाणी देणार आहे? पण मुळात विषय आहे की जेव्हा पाऊस चांगल्या रीतीने पडतो तेव्हा त्याचं कन्झर्वेशन ऑफ वॉटर का होत नाही आणि ते का करत नाही आणि त्यावेळेला आपण सगळेजण जागरूक नागरिक का गप्प असतो, हा महत्वाचा प्रश्न. अहो, ज्या असिस्टंट इंजिनियर मेंटेनन्सचं हे काम आहे त्यांनी तिथे झाकण लावलं नाही, ह्याच्यात संशयास्पद काय कामचुकार आहे. ताबडतोब सस्पेंड करा, चौकशी कसली करता याच्यात? काही मला असं वाटतं नारळ वाढवायला सांगा तेवढे ना. काही जे काय करतात ते उलट होत आहे त्यांचं. आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर काही दिवसापूर्वी मालाड इथे घटना घडलेली. तिकडे झेंडा लावण्यात आलेला, जैन समाजाचा कुठला कार्यक्रम होता त्याचा. त्या संदर्भात त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आज सन्माननीय राजसाहेबांची भेट घेतली. मी ऐकलं नाही. ट्रिपल तलाक वरना खरं तर विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. काय मला माहित आहे, म्हणजे मला त्या विषयात माझा अभ्यास नाही. मी वाचीन सगळं आणि मग बोलू. नाही, त्या फोटोमध्ये जी व्यक्ती आहे ती व्यक्ती कोण आहे? नाशिकमध्ये झालेल्या 10 कोटीच्या केबल चोरीशी त्या व्यक्तीचा संबंध आहे का? असल्यास ती व्यक्ती सन्माननीय खासदारांबरोबर काय करते? त्या व्यक्तीने सन्माननीय खासदारांना गाडी भेट दिलेली का? दिली असेल तर अशा लोकांकडनं गाड्या का भेट घेतल्या? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सगळ्यांनी मिळून शोधली पाहिजे. याच्यासाठी तो फोटो सांगितला. मुळात अशा लोकांची पहिले जी Y+ सुरक्षा यांना दिली ती काढून घेतली पाहिजे. आपल्याला आठवत असेल तर एका प्रतीचं यश कलाकाराची हिट अँड रन केस झालेली. त्याचा जो बॉडीगार्ड होता त्यांनी जाऊन FIR त्याच्यामध्ये दिलेला. मग संजय दिना पाटलांचे इथले जे बॉडीगार्ड होते त्यांनी जाऊन अजून FIR का नोंदवला नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि जर कमिशनरला चॅलेंज देणारे असतील, डीजीना चॅलेंज देणारे असतील, मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देणारे खासदार असतील तर त्यांचं आजपर्यंत संरक्षण का ठेवलंय, हा महत्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री उदय सामंत म्हणतायत की संजय दिना पाटलांचं प्रकरण संपवून त्याची वागण्याची पद्धत हीच आहे. मला असं वाटतं अशा प्रकारचं जर समर्थन उदय सामंत करत असतील तर ते खरोखर दुर्दैवी आहे. म्हणजे मी त्यांना, ते माझे चांगले मित्र आहेत, अशा बाबींचं त्यांनी समर्थन करून
स्वतःची प्रतिमा मलिन करू नये एवढा सल्ला मी देईन त्याला. मुंबई शहरात पाऊस पडला त्यावेळी रितू तावडे पाहणी करत होते. त्यांच्यासमोर जो मुकादम होता बबन जाधव तो ड्रेनेजमध्ये पडला. मात्र आता स्वतः महापौर बोलतायत की हा संशयास्पद घटना आहे. ज्या बोललो ना त्याच्यावर झालं. धन्यवाद. थँक्यू.